आणि यानंतर आता घेऊया टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात काही मोठ्या बातम्यांनी। जालन्यामध्ये आज जनाक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी या शिक्षेच्या मागणीसाठी आता मोर्चा निघणार। तर भाजप आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे यांच्यासह संतोष देशमुखांची कन्या आणि भाऊ मोर्चात सहभागी होणार। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज केज न्यायालयामध्ये सुनावणी। तर आरोपी विष्णू चाटेवर आज सुनावणी होणार। लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जरांगेंविरोधात गुन्हा नोंद। तर ओबीसी कार्यकर्त्यांच्या ठिय्या आंदोलनानंतर हा गुन्हा दाखल। तर धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप। उद्धव ठाकरे आज बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करणार। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण। तर पत्रकार परिषद घेऊन ठाकरे काय माहिती देणार याकडे आता लक्ष। सुनील तटकरेंची आज पत्रकार परिषद। आयुष्यात कधीही बाप लेक शब्दाचा वापर केला नाही। तटकरे आज काय खुलासा करणार त्याकडे लक्ष। पुण्यातील शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर। कृष्णा कनोजाकडून आर्थिक वादातनं आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदाची हत्या। पुण्यामध्ये तुरुंगातनं सुटल्यानंतर रॅली काढलेल्या गुंडाची धिंड। तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीची धिंड काढली। मोक्यातील आरोपी गणेश गजबेसह 9 जणांची यावेळी धिंड। पुण्यात होणाऱ्या हत्यांमुळे अजित पवार पोलिसांवर नाराज। तर पोलिसांनी आमच्या आवाक्यात नसल्याचं सांगावं, आम्ही नवीन अधिकारी नियुक्त करू। अजित पवारांकडून उघडपणे नाराजी। पुण्याचा विस्तार पाहता गुन्हेगारी वाढती असं म्हणणं योग्य होणार नाही। पोलिसांनी सगळ्या घटनांमध्ये आरोपींना पकडलंय। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया।